2025-26ला सामोरं जात असताना समविचारी पक्षांची आघाडी असावी याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर काँग्रेस पक्ष आणि इतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष ज्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा त्यांनी आणलेले इतर मित्रपक्ष, असा आमचा प्लॅन होता. आणि त्या प्लॅनच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक घटक पक्षाशी गेले 6 ते 7 दिवस चर्चा करत होतो. आजही आमची भूमिका हीच आहे की काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे जे 3 महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष आहेत, यांनी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. त्याचसोबत अनेक मित्रपक्ष ज्याच्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेल, वंचित देखील आमच्यामध्ये सहभागी होऊ इच्छित आहे. रिपब्लिकन पक्ष, आंबेडकर, ब्लॅक पॅन्थर हे राज्य पातळीवरून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला जर जातीयवादी पक्षांच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल आणि या महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवायची असेल तर माझी या उर्वरित पक्षांना विनंती आहे की आपण एकत्र येऊया आणि पुढे जाऊया. माझा आरोप हा सत्ताधाऱ्यांवरती आहे, प्रशासनावरती आहे, जे तुम्ही एकासाठी एक न्याय देता, दुसऱ्यासाठी दुसरा न्याय असतो. म्हणजे तुम्ही सांगता की एकानी अपक्ष असेल त्याचे तुम्ही फॉर्म नीट चेक पण नाही केले, ते विदाऊट सह्याचे फॉर्म त्यांनी व्हॅलिड केले. आणि आमचा फॉर्म एवढा क्विक मध्ये जर बघितल्या दुसरं पान पलटून लगेच सांगता इनव्हॅलिड आहे. आणि त्याच्यानंतर मी जे क्रॉस केले, जे क्वेश्चन विचारले त्यांच्यासाठी ऑलरेडी उत्तर पण तयार होते. सगळे पुस्तकं समोर ठेवून ते रूल्स ऑलरेडी सगळे हे नोटिफाय करून ठेवले होते, हायलाइट करून ठेवले होते. बघा, हे एचं उत्तर असं आहे, बीचं उत्तर असं आहे, सीचं उत्तर असं आहे, डीचं. म्हणजे ते पूर्व तयारीमध्ये सगळ्या गोष्टी रचल्या गेल्या. आपण हा प्रभाग परत पुढे काही इलेक्शन ढकलता येतं का, परत लढवता येतं, त्याच्यासाठी आपला प्रयत्न कोणी केले असं काय आरोप. म्हणजे आता जर ज्यांचा ह्याच्यामध्ये फायदा आहे, आज आता अरविंद माने नाही आहे ह्याच्यामध्ये, तर ज्याचा फायदा आहे त्यांच्यावरच आहे. त्या लोकांवर कित्येक गुन्हे दाखल आहेत, त्या लोकांचं शिक्षण नाही आणि त्या लोकांचे अर्ज पास होतात आणि जे स्वतः ऍडव्होकेट आहे त्या ऍडव्होकेटचा अर्ज नापास होतो का, तर एक सही मिसिंग आहे म्हणून.